दुर्गाज किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण ना मसाला राईस बनवणार आहेत, मिक्स व्हेजिटेबल राईस बनवणार आहेत। पण या ठिकाणी आपण ना बासमती राईसचा वापर नाहीत करणार, या ठिकाणी आपण कोलम राईसचा वापर करणार आहेत। खूप साऱ्या भाज्यांनी हे परिपूर्ण असा राईस होणार आहे। चला तर चालू करूया। या ठिकाणी कुकर घेतलं, त्यात ना एक पळीभर आपण तेल घातलं, अर्धा चमचा जिरे मोहरी घातली आणि एक उभा कट केलेला आपण ना कांदा घातला। तसंच मीडियम साईजचा एक उभा कट केलेला आपण या ठिकाणी बटाटा घालणार आहेत। याला छानसं आपण ना या तेलामध्ये परतवून घेऊ। जास्त शिजवण्याची गरज नाही, कारण ज्यावेळेस आपण कुकरला शिट्टी देऊत ना त्यावेळेस ह्या सर्व भाज्या ना पूर्णपणे शिजून जातील। एक शिमला मिरची घेतली आहे क्यूब कटिंगमध्ये आणि एक टोमॅटो घेतला आहे, तोही उभाच कट करून आपण घेतला आहे। याला याच्यामध्ये टाकूत आणि छानसं आपण ना मिक्स करू त्याला। आता याच्या जातील ना एक कप भरून आपण या ठिकाणी ना फ्लावर घालणार आहे याच्यामध्ये। यालाही छानसे मिक्स करून घेऊत आपण आणि याच्यामध्ये जाईल आता अर्धा चमचा ना अद्रक लसूणची पेस्ट जाईल। मी अद्रक लसूणची पेस्ट अगोदर नाही घातली, नाहीतर करपून जाते ती। आता या ठिकाणी जास्त आपल्याला मसाला नाही घालायचा। या ठिकाणी आपण 2 काळे मिरे, 2 लवंगा आणि एक मसाला विलायची घालणार आहेत आणि या ठिकाणी 1 चम्मचभर आपण ना बिर्याणी मसाला आणि 1 चम्मचभर आपण मीठ टाकणार आहेत। याला छानसं आपण हलवून घेऊ आणि या ठिकाणी मी 5 वाटी ना पाणी टाकणार आहे, कारण आपण ना 2.5 वाटी ना कोलम तांदूळ घेणार आहेत, त्याच्यामुळे ना त्याच्या डबल आपल्याला कधीही पाणी घालायचं आहे। ही 5 वाटी आपण या ठिकाणी पाणी घालूत आणि या भाज्या शिजण्यासाठी म्हणून ना आपण अर्धा वाटी एक्स्ट्राचं पाणी घालणार आहेत। असं मिळून ना 5.5 वाटी पाणी या भाताला इनफ आहे। आता हे पाणी घातलं ना याच्यामध्ये अर्धा कप आपण पनीर घालणार आहेत। पनीर अगोदर नाही घातलं आपण, नाहीतर या पनीरचे तुकडे तुकडे पडले असे। 7 वाटी या ठिकाणी काजू घातला आहे आणि मूठभर कोथिंबीर घातली आहे आणि हा सुरती कोलम 2.5 वाटी त्याच वाटीनं आपण तो राईस घेतला आहे। त्याला व्यवस्थित 2 पाण्यानं धुवून ना आपण या कुकरमध्ये घातला आहे आणि एक मोठा चम्मच भरून या ठिकाणी तूप घातलेलं आहे। आता या पाण्याला छानशी उकळी आली आहे। आता आपण ना याच्यावर ना याचं ढक्कन लावूत आणि एक 3 शिट्ट्या आपण या ठिकाणी या कुकरच्या घेणार आहेत। 3 शिट्ट्या झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते। भात अगदी मोकळा झालेला आहे, जसं आपण पातेल्यात करतो ना तसा हा राईस झालेला आहे। या ठिकाणी ना पाण्याचं जर मेजरिंग व्यवस्थित जर असलं ना हा एकदम मोकळा भात आपण ह्या कुकरमध्ये अशा पद्धतीनं करू शकतो। व्हेजिटेबल तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घाला। हे पहा 3 शिट्टीत एकदम मऊसर हा भात शिजला आहे। चला तर याची प्लेटिंग करू। हा जर राईस तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हा डेफिनेटली राईस बनवा। अगदी इझी आहे, कमी वेळात बनतो आणि एकदम हेल्दी रेसिपी आहे। रात्रीच्या जेवणाच्या वेळेस एकदम बेस्ट परफेक्ट मील होईल आपलं। थँक्यू।